मंडळी आता मी तुम्हाला इथून चणे म्हणून मी आलो इकडे मंडळी आता मी तुम्हाला घेऊन चाललो आहे जैतापूरमध्ये. आपल्या गावाच्या जवळ जैतापूर गाव आहे, तिकडे बाजार लागलाय, बाजारपेठ. तर आपल्याला सामान सुद्धा घ्यायचं आहे. सो आता त्या बाजारपेठात घेऊन चाललो आहे. तर बघूया इकडे काय काय गोष्टी भेटतात आणि स्वस्त पण भेटतात आणि खूप साऱ्या भेटतात आणि गावचा बाजारपेठ म्हणजे अप्रतिम. चला आता पटापट जाऊया तिकडे आणि तुम्हाला काय काय भेटतं. बाजारपेठ इथे ब्रिज आहे, रिक्षावाल्याला जाऊ दे ना तर मला उडवायचं. हां इथे ब्रिज आहे, हा ब्रिज इथून नाट्यात जातो आणि हे समोर इथे अख्खं गाव आहे ना जैतापूर, इकडे बाजारपेठ लागतो. ही बस आली आहे विमलेश्वरची बस आहे. ही बेसिकली ते विमलेश्वर गावातून आली आहे, जिथे आपण जाऊन देवळाचा व्लॉग बनवलेला. खूप इंटरेस्टिंग होता तो व्लॉग. असा गुफेत ते मंदिर बनवलेलं आणि वटवाघूळ होते खूप सारे. बेडगी मिरच्यांचा तर अख्खा हा मोठा डोंगरच लावून ठेवला आहे. तर इथून बाजारपेठ सुरू होतं. गाव तर आतमध्ये खूप मोठं आहे पण इथून सुरुवात होते बाजारपेठची. टोमॅटो वगैरे सगळं आहे यार. काकडी गावठी आहे ही स्पेशल. गाजर वाटतं बाहेरून आलेलं. काकडी गावठी आहे. काय काय तिथल्या भाज्या गावठीच असतात कम्प्लिटली. काकडी घेत आहे, टोमॅटो आणि मिरच्या घ्यायच्या. काय घेत आहे? काकडी घेत आहे, टोमॅटो घ्यायचे आणि मिरच्या घेत आहे. काकडी पण येते का खाली आहे ना. फ्रूट्स पण बाजारपेठेत असं मस्त सजवून ठेवले आहेत, स्वस्त आहेत. आम्ही पण इकडून आता कदाचित कलिंगडे घेणार. पप्पाचं संत्री घेत आहेत. आटे पण असे ठेवलेले भेटतात डायरेक्टली. चुरा पण विकतात का असा सेपरेट इकडे? अच्छा हां बरोबर. हा चुरा ठेवला इकडे विकायला, म्हणजे असं कोण गरीब किंवा जनावरांना द्यायला बरं पडतं. बरी एक का आम्हाला हे द्या ना चणे. कसे आहेत? द्या 20चे द्या. किती येतात बघू 20मध्ये. स्वतः इथून चणे, भाकरवडी आणि तेवाले चणे घेतलेत आणि ते पण आहे इकडे ठेवलं आहे मी. मका आणि काय बोललात रवा मिक्स ना. सो ह्या गोष्टी घेतल्या तिथे. आता फुल टाइमपास असणार आहे, म्हणजे घरी बसून खायला प्यायला. अजून बघूया आपण पुढे काय काय. इथे किराणा मालाचं पण दुकान होतं, दिसत नाही आहे. हे तर आहेच, त्याचं पुढे सुद्धा असणार एक मोठं लावलं आहे. पुढे जाऊया थोडं. तर हे बाजारपेठेतलं किराणा मालाचं दुकान. इथे सगळ्या गोष्टी भेटतात पण मला ब्राऊन राईस नाही भेटला. हे असं सुक्या मच्छी पण भेटतात आपल्याला वाट्याच्या हिशोबाने किंवा कसं काय आपल्याला पाहिजे तसं. म्हणजे वन स्टॉप शॉप, जसं आपण मॉलमध्ये जातो आणि सगळी दुकानं तसं इकडे. ही सुकी मच्छी इकडे लास्ट टाईम आम्ही आलेलो तेव्हा ह्यांच्याकडून जवळा वगैरे करंदी वगैरे घेतलेली आम्ही. आणि पुढे असे तुम्हाला छोटे छोटे वाटे भेटतात तुम्हाला. तर आता आपल्या गरजेच्या वस्तू घेऊन झालेल्या आहेत. आता इथून निघूया कारण आई लोकांचा कॉल पण येतोय. सो सामान घेऊन झालेलं, सामान घेऊन सगळं गाडीत ठेवलं. त्यांच्याकडून वडापाव खाता येते. मला माहीत नव्हतं, मी बघितलं म्हणून मी आलो इकडे आणि वडापाव मी पण घेतला खायला. किती खाल्ले आहे वडापाव? 4 खाल्लेस तू? 4 वडापाव भाऊ. अच्छा मी आणि तू. अच्छा मला वाटलं तू 4 खाल्ले. आणि एक चहा घेतली. चहा एकच चहा. वा. वडापाव खाऊन झाला आणि वडापाव ॲक्च्युली चांगला होता, मस्त होता वडापाव. आपण मुलुंडला जो भाऊ वडापाव खातो ना तशी वाली टेस्ट होती याला. सो मी वडापाव जास्त खात नाही, तुम्हाला पण माहिती आहे. सो आता अजून एक वडापाव घेतला खायला, दुसरा वडापाव. आणि टेस्ट खूप चांगली आहे, अप्रतिम टेस्ट आहे. तर आता कुठे जायचं आहे? नाट्यात.
मच्छी घ्यायला, नाट्यात मच्छी घ्यायला. आता पटापट काय करणार नाही ती, बस गाडी पटापट बस, नाही तर ती त्या साईडनी आहे ना मागे तुझ्या. मी पण गाडीत बसतो आणि आपल्याला नाट्यात पोचूया. नाट्यात इथून हा चढण आहे आणि तिकडेच आहे यांचं घर. सो मी ते आता मच्छी घेणार आहोत. काय काय सौंदर्य आणि ही काय पापलेट. हा घेतलाय सुरमई ना, एवढी मोठी मस्त सुरमई घेतली. एकदम पातळ नव्हतं ना. टोळ हा पण खूप मोठा आहे. एवढा मोठा टोळ मासा. आणि तिकडे ती वागळी आहे. हा कधी गावाला आलो आम्ही तर यांच्याकडे येऊनच आम्ही मच्छी वगैरे घेतो. मच्छी एकदम फ्रेश भेटते आणि मस्त मोठी मोठी मच्छी असते. मच्छी घेऊन झाली आहे सौंदळे आणि सुरमई. यावेळी कोलंबी नाही आहे ना, मोठ्या मोठ्या कोलंब्या यावेळी नाही आहे. सो ठीक आहे, नेक्स्ट टाइम आपल्याला भेटेलच कोलंबी. आता काय घ्यायचं काय बाकी मच्छी नाही घ्यायची. फोन करेन कालो भेटलो तर कालो संध्याकाळी भेटतील. मोठी असतात 200 रुपये डझन. 3 प्रकार असतात. अजून पिशवी कुठे अजून कशी पिशवी तुमची माझी बुधवारी ना, दुपारी 4 वाजता की बुधवारी फोन करेन मी. फोन करेन म्हणजे विषय कपलो. फोन करतील तेव्हा त्याला मुंबई जाताना पहिल्यांदा ते स्कॉर्पिओ वाले म्हणून ओळखायचे. ती बरोबर ओळखतात सगळ्यांना. मग ते ओळखीवरच पाठीला टाकून कालवा खायची इच्छा आहे. तरी खायला भेटत दोघांना. एवढी मच्छी घेतली तर उगाच आता कालवा घेतली ते फुकट जाते वेज जाते. म्हणून ती संपल्यानंतर आपण त्यांना कॉल करू कालवा करा. आता गाडीजवळ जाऊया आणि निघूया. खाली पण जायचं आहे, नाट्यात काहीतरी बनतं आहे. सो विचार केला ते पण तुम्हाला दाखवेन मी. काहीतरी गावात आलो तेव्हाच बघितलं इकडे काहीतरी मस्त मोठं काम चालू होतं. काहीतरी माहीत नव्हतं मला काय. नंतर थोडंफार विचारलं कळलं इथं मस्त मोठी जेटी बनते. हे बोटीवाल्यांना बरं आहे थांबायला वगैरे. आता तुम्हाला तो व्ह्यू दाखवतो. मस्त अशी इकडे जेटी बनते. ही पाईप मला जी इन्फॉर्मेशन आहे की लाईक त्याच्या आतमधून पाण्याच्या खालून अख्खा जी तळ असतो तिथून सगळा चिखल काढून इथे असा तो टाकला जातो चिखल. म्हणजे ती लेवलिंग होईल बेसिकली. मोठ्या मोठ्या मशीनी आणल्या. ही मशीन तर मी अशी काहीतरी फर्स्ट टाइम बघतोय. आता चालू होती, बंद केली आहे ती. आणि तो आपल्या तिकडचा तो ब्रिज वरतून जाणारा. तरी भारी वाटतं यार मस्तपैकी. हा तळ इथपर्यंत. आधी इकडे कम्प्लीट असा समुद्र होता. इथपर्यंत बोटी यायच्या. म्हणजे हे सगळं पाण्याची लेवल हे बघू शकता. ही लेवल होती पाण्याची आणि आता ही लेवल आहे पाण्याची. त्या बाजूला तिकडे पाठी सगळ्या बोटी लागतात. मच्छीमारी वगैरे जे करून येतात ते सगळं. हे बनल्यावर किती सुंदर दिसेल यार. म्हणजे इकडचा बिझनेस सुद्धा वाढेल याच्यामुळे. हे जेटी वगैरे बनल्यानंतर. आता हा व्ह्यू दाखवला तुम्हाला. आता जाऊया आपण रिटर्न आणि गाडीत बसूया. तर हा होता आपला रविवारचा एक छोटासा व्लॉग. जिथे गावात बाजारपेठ कसा भरतो हे बघितलं आपण आणि थोडीफार शॉपिंग सुद्धा केली आहे. आणि मग नाट्यात जाऊन आजीकडून फ्रेश सुरमई घेतली जी आता घरी जाऊन मस्त फ्राय करून खाणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाट्यात काहीतरी नवीन बनतंय ज्याच्यामुळे इकडचा रोजगार वाढेल, बिझनेस वाढेल. तर या ब्युटिफुल सिनिक व्ह्यू सोबत घेतो मी तुमचा निरोप आणि लवकरच येऊन भेटीन तुम्हाला आपल्या कोकणातल्या नवीन व्लॉगमध्ये.
आपला हा व्लॉग पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद.